दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आवाज मोठा आपण आचार मालिका या प्रकरणाची आत्तापर्यंत 7 वचने आपली झालेली आहेत आणि आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 8व्या वचनापासून पुढे श्रवण चिंतन करणार आहोत। मागील सत्रामध्ये आपले स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंधू, माया बहिणी अशंसती आमचा दांडिये डोळिये कै जाईल, परमेश्वर अशंसती कट्टम कटियेमान गौरी कपाटी ऐसा कै असेल, पोराजीवासी कवणी सामुग्री न होवावी, पोराजीवासी सामुग्री म्हणजे हा गडदरा घा, सामुग्री सकळही सामुग्री या परित्यजोनी येथीच्या व्युत्पत्ती उत्पन्न होवावे, ईषणत्रय तजावे, लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्टू आणि येथीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्टू। म्हणजे श्रेष्ठत्वाबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे। प्रापंचिक जीवनामध्ये वावरत असताना श्रेष्ठत्व, कर्मराटीचं श्रेष्ठत्व आपल्याकडे असणं हे आपल्याला भरपूर सुखावं वाटत असतं, चांगलं वाटत असतं। मग ते नोकरीमधलं एखादं प्रतिष्ठित पद असेल, समाजामध्ये एखादं प्रतिष्ठित पद असेल, आपण राहतो त्या कॉलनीमध्ये आपल्याला काहीतरी पद मिळालेलं असेल, किंवा एखाद्या मंडळाचे आपण अध्यक्ष असू, गावाकडे गेलं की ते मुंबईच्या मंडळाचे अध्यक्ष आहेत बरे, ते आपल्याला पण बरं वाटतं की या लोकांनी आपली अशी जी काही श्रेष्ठता आहे यांच्या मनामध्ये आहे। हे एक सुख, म्हणजे आपला जो अहम आहे तो कुठेतरी सुखावतो। तेच जर का आपल्याला मान तो दिला नाही तर आपला अहम दुखावला जातो आणि मग त्या श्रेष्ठत्वामध्येच आपण सतत त्याच्यामध्ये तरंगत असतो। जसं एकदम गरमीतनं आल्यानंतर एकदम हवा भेटली तर आपण त्या हवेमध्ये काय होतो, रममान होतो। कोणी बोलवलं तर आपण तिकडे जात नाही, थोडं थांबा, म्हणजे त्या हवेमध्ये आपण काय करतो, सुख घेतो, त्याच्यातनं बाहेर पडू वाटत नाही आपल्याला। तसं श्रेष्ठत्व अशा प्रकारचं असतं की त्या श्रेष्ठत्वाचं जर का सुख आपल्याला मिळालं, त्याचा मान सन्मान जर का आपल्याला मिळाला तर इतकं सुंदर चांगल्या प्रकारे आपल्याला सुख वाटतं, समाधान वाटतं आणि मग आपण त्या सुखाच्या बाहेर पडायला मागत नाही। कोणी जर का म्हटलं ते पद सोडा, अजून काही दिवस राहू द्या, किंवा पद आपलं गेलं तर ते दुखावला जातो आपला अहम। पण कोणी म्हटलं नाही आता इथून पुढे 5 वर्ष तुम्हीच हे पद सांभाळता, आपल्याला एकदम सुखावतो आपण आणि त्यातनं आपल्याला बाहेर पडता येत नाही। जसं मी सांगतो की जर का आपल्याला खाली बसायची सवय असेल तर खूप चांगली गोष्ट आहे। जर का एकदा आपल्याला चुकून माकून कोणी स्टेजवर बसवलं की मग आपण कधी खाली बसायला तयार नसतो। कुठे कार्यक्रमाला गेलो तर आपण उभंच राहतो की आता तरी नाव घेतील आपलं की मुंबईहून आलेले, त्यांनी स्टेजवर बसावं, असं आपल्याला काय होतं, मनामध्ये आपण ते ठेवतो, धरून ठेवतो ते गोष्ट। कारण की इतक्या दिवस श्रेष्ठत्व मिळालेलं नव्हतं आपल्याला, आपण खूप सुखी होतो, समाधानी होतो, जिथे जागा भेटेल तिथे बसून घ्यायचो आपण। पण एकदा जर का आपण व्यासपीठावर बसलो, उंचावर बसलो की लगेच आपली मनस्थिती जी आहे ती बदल होऊन जाते। मग पुढच्या वेळेस आपण खाली बसायला तयार नसतो। एखाद्या वेळेस जर का सगळ्यांच्या देखत सगळे पत्रावळीत जेवतात, आपल्याला ताटात दिलं तर पुढच्या पंक्तीला पण जेव्हा केव्हा प्रोग्राम असेल तेव्हा आपण अशीच अपेक्षा ठेवतो की यावेळी सुद्धा ते आवर्जून आपल्याला ताट देतील। आणि जर का पत्रावळी दिली तर आपण मनामध्ये थोडंसं अस्वस्थ होतो, जेवतो गपचूप आपण, पण मनामध्ये अस्वस्थ होतो। श्रेष्ठत्व असं असतं
की एकदा ते जर का त्याची चव लागली आपल्याला की मग ते सोडू वाटत नाही, त्याचा ध्यास आपल्याला लागतो आणि त्या श्रेष्ठत्वामध्ये वावरत असताना मग जे परमेश्वरासाठी जे रंक होणं आहे ते राहून जातं. एक जर का तुम्हाला भेटलं की दुसरं राहून जातं. जवजव प्रपंची जडे तवतव ईश्वरी उजडे. जर का आपण त्या कर्मराटीच्या श्रेष्ठत्वामध्ये गुंतलो की दैवराटीचं जे काही रंकत्व आहे ते पाळण्यासाठी आपण अयोग्य होऊन जातो, मागे सरकतो. एकदा जर का श्रेष्ठत्व आलं की तुम्ही कुठेही जाता तर तुम्ही साधे कपडे घालून जात नाही, तुम्ही चांगले कपडे घालून जातात. कोट वगैरे असतो, ब्लेझर वगैरे काय बोलतात त्याला. आता ते घालून आल्यानंतर तो माणूस दंडवत घालेल का? तो खराब होईल ना कोट तो. आता जर का जायचंय कुठे तर मग साडी एकदम महागातली साडी जर का घातलेली असेल तर मग त्या धुळीत दंडवत घालता येतील का आपल्याला? एखादी सेवा जर का तिथे उपस्थित झाली तर मग आपण तसे कपडे का घालून आलो? कारण की आपण श्रेष्ठ आहोत, आपल्याकडे काहीतरी पद आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे जसं पद आहे त्या हिशोबाचे कपडे घालावे लागतात. आता तसे जर का कपडे घातले की तुम्ही सेवेपासनं वंचित राहिलात. कुणालाच वाटत नाही की बाबा कार्यक्रमामध्ये आपली चप्पल जावी आणि कपडे खराब व्हावे, असं कुणालाही वाटत नसतं. चप्पलही शाबूत राहिली पाहिजे आणि कपड्यांवर एवढूसा सुद्धा डाग कुठला लागला नाही पाहिजे, यासाठी आपण एकदम दक्ष असतो. त्या कार्यक्रमात काय विधी उपस्थित आहे याच्यासाठी आपण दक्षता बाळगत नाही, पण यासाठी दक्षता बाळगतो. म्हणजे एखादं श्रेष्ठत्व असेल, श्रेष्ठ पद असेल तर आपण कितीतरी गोष्टींपासून वंचित राहतो. बघा, एखादा सामान्य माणूस असतो, पटकन आपलं काम सोडून येऊ शकतो सेवेसाठी, पण एखाद्या चांगल्या पदावर असेल, मॅनेजर असेल, त्याला नाही येता येत. म्हणतो मी आलो असतो, यायची इच्छा आहे, पण हे पद आहे, मग मी गेलो तर इकडे मग सगळं कोण बघेल. म्हणजे एखादं श्रेष्ठत्व कर्मराटीचं असेल तर काय होतं, तो व्यक्ती दैवराटीच्या अनेक विधींपासून वंचित ठरतो. आधी स्वतःहून आपण काय करायचो, त्या ठिकाणी उपस्थित व्हायचो, धावपळ करायचो. नंतर आपण काय करायला लागलो, फक्त पैसे द्यायला लागलो की मी काही येऊ शकत नाही, माझी पंगत करून द्या तिथे. मनात इच्छा चांगली आहे सगळ्या, पण कर्मराटीचं श्रेष्ठत्व असं आहे की उपस्थिती तुमची तिकडून कमी होऊन गेली. मग स्वतःहून झटणारी व्यक्ती मग दुसऱ्याला सांगावं लागतं की बाबा तुम्ही जाऊन ते बघा, मला काही जमणार नाही. हे स्वामी या वचनातनं सांगतात की लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्ट. एकदा तुम्हाला लोकत्वाचं श्रेष्ठत्व जर का मिळालं की तुम्ही येथीच्या विधींपासनं कधी कधी तुमची इच्छाही नसते, तुमची इच्छा असते यायची, सेवा करायची इच्छा तुमची असते, पण तुम्हाला लोकीचं श्रेष्ठत्व मिळाल्यामुळे तुम्हाला तिथे वेळ जास्त द्यावा लागतो आणि त्याच्यामुळे आपोआपच इथला जो विधी आहे तो कमी 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 आपोआप व्हायला लागतो. तुम्हाला स्वतःला ते जाणवतं सुद्धा की आपला विधी कमी होतो आहे. म्हणजे परमेश्वराच्या दरबारी आपलं जे श्रेष्ठत्व होतं ते कशामुळे होतं? तुम्ही विधिविधान करताय, तुम्ही द्रव्य खर्च करताय आवश्यक गोष्टींसाठी, ईश्वरोक्त विधीसाठी द्रव्य खर्च करताय, आपला वेळ उपयोगी तुम्ही देता आहात, काही वस्तू तुम्ही उपयोगी नेता आहात, याच्यामुळे तुमचं श्रेष्ठत्व दैवराटीमध्ये होतं, परमेश्वराच्या कृपादृष्टीमध्ये तुम्ही श्रेष्ठ होतात. पण हळूहळू जर का तिकडचं श्रेष्ठत्व कमी झालं तर काय होतं, आपोआपच ते का कमी होतं? कारण की इकडचं श्रेष्ठत्व वाढायला लागलं कर्मराटीचं, की मग दैवराटीचं श्रेष्ठत्व हळूहळू हळूहळू तिथला वेळ कमी होतो, तिथली वाढणारी योग्यता कमी होते. असं होत गेलं की परमेश्वराच्या दृष्टीमध्ये आपण काय होतो, अयोग्य ठरत राहतो. आणि नंतर नंतर असं होतं की आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी सुरुवातीला असं असतं की एक सत्संग बुडाला तर त्याचं कितीतरी आपल्याला दुःख वाटायचं, आधी स्मरण नाही झालं, आज लीळा वाचून नाही झाली, याचं दुःख असायचं. पण व्याप असा वाढत गेला की नंतर मग त्याचं दुःखही कमी व्हायला लागलं, नंतर दुःख होणं बंद होऊन गेलं.
मग काही लोक म्हणजे सांगतात ना की आधी आमचं खूप 3 वाजता आम्ही स्मरणाला उठायचो, आता जमतच नाही. हे सांगत असताना तुमच्या बोलण्यात मनात दुःख असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण काही लोक फक्त सांगतात पण त्यांच्या मनात असं काही दुःख नसतं. जर का मनात दुःख असतं तर काय झालं असतं, तुम्ही नाही 3ला तर कमीत कमी 5ला तरी तुम्ही उठालच, 5:30ला तरी उठाल. तो जो विधी आहे तर खंडित होणार नाही. म्हणून सुरुवातीला आपल्याला एखादा विधी नाही घडला तर त्याचं दुःख होतं मनामध्ये, कितीतरी दिवस राहतं ते. परंतु नंतर नंतर त्याचं काही सोयरसूतक नसतं, आपल्याला काही दुःख नसतं त्याच्यामध्ये. मग ते चालू राहतं, विधिविधान सुटत राहतं आणि त्याचं दुःख सुद्धा कमी 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 होत नाहीसं होऊन जातं. मग नाही आपण निरूपणाला गेलो तरी चालतं, नाही स्मरण केलं तरी चालतं, नाही आपण लीळा वाचल्या तरी चालतं. त्याचं दुःख म्हणून असं काही राहत नाही. हे आहे लोकीचं श्रेष्ठत्व. तुमचं समाजामध्ये तुमचं वजन वाढतंय, तुमची पद प्रतिष्ठा पैसा श्रीमंती सगळं वाढतंय. परंतु तुमचं दैवराटीच्या ठिकाणी जे काही मूल्य वाढलं पाहिजे ते तुमचं कमी 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 होत चाललेलं आहे. तुम्ही किती श्रीमंत झालात पण जर का लोक तुम्हाला मानत नसतील तर ती श्रीमंती काय उपयोगाची नाही. लोकांनी मानलं पाहिजे आपल्याला, लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी सुहृदत्व असलं पाहिजे. बघा आज कुणीतरी असे अधिकरण आहेत, ते जर का सरले तर किती लोक तिथे उपस्थित होतात. का उपस्थित होतात? कारण त्यांनी माणसं कमवलेली आहेत, माणसं जमवलेली आहेत. त्याच्यामुळे तिकडे अनेक लोक येऊन उपस्थित होऊन जातात. आणि कधी कधी काही लोक आम्ही असे बघतो ते सरले तिकडे कोणी त्यांच्या नातलगांशिवाय कोणी नसतं, ते नातलगही औपचारिकता म्हणून जातात. जर का त्या व्यक्तीने माणसं जोडलेली असतील तर तुमच्या जिवंत असताना तुमच्यासोबत ती लोक असतील, त्यांची जी काही त्यांचं जे काही प्रार्थना असेल विनंती असेल ही तुमच्यासोबत असेल. आणि तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला तेवढी लोक तुमच्यासाठी आलेली त्या ठिकाणी. हे आहेत माणसं कमवणं. आपण काय कमवतोय? पैसा अडका सगळं हे कमवतोय आपण. आपल्याला वाटतं सगळं हेच आपल्यासोबत येणार आहे. परंतु हे लक्षात घ्या की एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्याविषयी चांगला विचार करते अशी लोक खूप कमी झालेली आहेत. का कमी झालेली आहेत? कारण की आपण सुद्धा त्यांना कमवत नाही आहोत, त्यांना गमावतो आहे. आता जर का हे तर आपलं इथलं व्यवहारातलं झालं, हेच आपल्याला परमेश्वराच्या दैवराटीमध्ये सुद्धा हे कमवायचं आहे. जर का भट्टोबास आणि नाथोबा हे शिक्षा भोगतायत, एकही उडी लेखी लागत नाहीये, परंतु जर का त्या लोकांनी बाईसांना जर का जोडलेलं नसतं दोघांनी तर काय झालं असतं? बाईसामध्ये पडल्या नसत्या, मारू द्या उड्या किती मारायच्या त्या. परंतु त्यांनी बाईसांसारखी भक्त जे आहेत त्यांचा सकारात्मक विचार, त्यांची विनंती या दोघांनी जोडलेली होती की बाईसांनी विनंती केली त्यांच्यासाठी. भक्त परमेश्वराचे भक्त जे आहेत ते उपयोगी येत आहेत. हे खूप आहे. हे आहे दैवराटीचं श्रेष्ठत्व. आपल्याला विनंती करावी लागते की देवा तुम्ही विनंती स्वीकारा. तिथे अधिकरणं असतात त्यांना विनंती करावी लागते की तुम्ही स्वामींना सांगा, प्रार्थना करा, देव माझं ऐकणार नाहीत. अप्रोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी, शाब्द ज्ञानी, विशेष ज्ञानी, तुम्ही विनंती करा देवाला, अशी विनंती करावी लागते. इथे भटोबास नाथोबासांना विनंती करावी नाही लागली. चुकलेत तरी सुद्धा परमेश्वराचे प्रिय भक्त त्यांच्या उपयोगी आले, त्यांच्यासाठी त्यांनी विनंती केली. अपोलो सारखी व्यक्ती आहे, बाई महादाईसांनी त्यांच्यासाठी विनंती केली आहे. हे आहे दैवराटीचं श्रेष्ठत्व. आपण जेव्हा अडचणीत असू तेव्हा दैवराटीचे लोक जे आहेत, दैवराटीचा जो परिवार आहे, ईश्वराचे जे साधक आहेत ते आपल्यासाठी उभे राहिले पाहिजेत, मानसिक, वाचिक आणि शारीरिकसाठी. जे जरी पोचू शकले नाही, त्यांना जर कळालं ते आजारी आहेत तर त्यांनी आपल्याविषयी तिकडून शुभचिंतन केलं पाहिजे. हे दैवराटीचं श्रेष्ठत्व आहे. आणि जर का हे तुम्ही जोडलेलं असेल तर मग
लोकीचं श्रेष्ठत्व तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही. आपण लोकीचं श्रेष्ठत्व जोडतोय, पण दैवराटीचं जे श्रेष्ठत्व आहे ते आपलं नष्ट होत चाललं. आपण जर का लोकीचं नष्टत्व जरी आपल्याकडे असेल, परंतु दैवराटीचं जर का श्रेष्ठत्व आपल्याकडे असेल तर ते जास्त आपल्याला जीवनासोबत आणि जीवनानंतर सुद्धा उपयोगी जाणार आहे. आणि म्हणून ते श्रेष्ठत्व असणं हे आवश्यक आहे. लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्ट आणि येथीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट. याचा अर्थ आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेला आहे की जेवढं जेवढं तुम्ही देवधर्म करायला लागता. आता खूप लोकांना असं असेल की बाबा कोणीतरी चाललंय, त्यांना कोणीतरी विचारतात कुठे चालले? सत्संगाला. अरे कुठे सत्संगाला चालले? रविवार आहे, चांगला पाऊस पडेल, चांगला फिरायला जाऊ, खायला जाऊ. आपण म्हणतो नाही आम्हाला सत्संगाला जायचं आहे. ते म्हणतात हे सतत देवधर्मामध्येच लागलेले असतात, त्यांना दुसरं काही येतच नाही. त्यांच्यासाठी आपण कोण आहोत? लोकीचा नष्ट झालो आपण. लोक आपल्याला नावं ठेवतात. लोक नाताळे सुट्ट्यात कुठे कुठे फिरायला जातात आणि आपण कुठे जातो? स्नान करायला. ते लोक आपल्याला नावं ठेवतात. काय सतत देवधर्म, सुट्टीच्या वेळामध्ये पण काहीतरी आनंद घ्यायचा, कुठेतरी फिरायला जायचं, हे देवदेव करायला जातात. परंतु आपल्याला त्याचं आंतरिक समाधान असतं की आपण 8 दिवस आपले उपयोगी लागले. स्थानवंदन झालं, वासनिक भेटी, साधू भेटी, अधिकरण भेटी, मार्ग भेटी झाली, लीळा चिंतन झालं, स्मरण झालं, एकत्र खानपान झालं, भेटीगाठी झाल्या. याचं एक आपल्याला मानसिक समाधान तर आहेच, पण त्याचं वास्तविक तुम्हाला गोमटं लागतं, योग्यता तुमची वाढते. काहीतरी मळीनत्व इथे आलेलं असेल तर ते मळीनत्व हळूहळू कमी 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 होत जातं. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा स्नान करायला जाता तेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो. स्नान करताना तुम्हाला खूप आनंद होतो. तिकडून आल्यानंतर तुम्हाला समाधान असतं, उजळल्यासारखं वाटतं. रोज 2 टाईम आंघोळ करून जे उजळल्यासारखं नाही वाटत, पण तुम्ही 1 दिवस 8 दिवस तुम्ही स्थानवंदन करता, कधी आंघोळीला पाणी भेटत नाही तिथे 8-8 दिवस, पण तुम्हाला फ्रेश वाटतं, चांगलं वाटतं, उजळल्यासारखं वाटतंय. म्हणजे हे काय आहे? तुम्ही जसं जसं परमेश्वराच्या संपर्कामध्ये राहाल, परमेश्वर साधकांच्या संपर्कात राहाल, विधीच्या संपर्कात राहाल, तुमचं श्रेष्ठत्व वाढेल. आणि तुमचं श्रेष्ठत्व वाढलं की तुमचं जीवस्वरूप उजळतं. जीवस्वरूप उजळलं की तुमचं दुखणं खुपणं हे खूप कमी होऊन जातं. जे लोक म्हणतात स्थानवंदन करायला माझे पाय दुखतात, मी येऊ शकत नाही, ते जातात आणि ते म्हणतात 8 दिवस काहीच झालं नाही मला, 8 दिवस स्थानं झाली, सगळं काही त्रास नाही झाला. का? जीवस्वरूप उजळलं, योग्यता वाढली, अविधीचा नाश झाला. परंतु स्थान करून परत कुठे येतो आपण? परत इथेच येतो मळीनत्व जोडायला. मग इथे आले की परत दुखणं सुरू होऊन जातं. का? कारण की इथे येऊन परत आपण अविधीमध्ये पडतो. तो जो विधी आपला सुरू होता, लोकीचं नष्टत्व होतं, पण येथीचं श्रेष्ठत्व जे जोडलं होतं आपण 8 दिवस, ते जर का आपण कंटिन्यू ठेवलं, स्मरण, लीळा चिंतन वगैरे, तर हळूहळू हळू आपल्याला त्याचा लाभ होत जाईल. पण जेवढा आपण तिकडे करतो तेवढं परत इकडे आल्यानंतर परत आपण इकडे मध्ये लोकीचं श्रेष्ठत्व होण्यामध्ये परत आपण लागतो. म्हणून येथीचं नष्टत्व आपल्याला प्राप्त होतं. लोकांच्या समाजाच्या दृष्टीमध्ये सुद्धा आपण जास्त देवधर्म करत असलो की लगेच आपल्याला ते म्हणतात हे गेले, वाया गेले हे लोक. हे काय झालं? लोकीचं नष्टत्व. लोकीचं नष्टत्व आपल्याला भेटलं तर चालेल, लोकांचं काय खरं नाही. आमचे स्वामी सांगतात लोक आहेत तर तुष्टला जनसन तर काय होईल? काय देईल तो? विको संपा देईल. आणि रुसला तरी काय करेल? जर का लोक तुमच्यावर खुश असतील प्रवचनावर तर ते काय करतील? तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही जर का कार्यक्रमाचं चांगलं आयोजन केलं वगैरे तर बस तुमचं नावच नाव. पण एक जर का चूक तुमची झाली की मग रुसला तरी प्राणा घतेल, म्हणजे जीव घ्यायला पण तो जनसमुदाय तोच आहे बरं का. जनसमुदाय कुठं नवीन नवीन येत नसतात, रोज तेच असतात, नावं ठेवणारे तेच असतात आणि नाव प्रशंसा करणारे, नाव काढणारे सुद्धा तेच असतात. तुम्ही जसं वागता तसं ते तुमच्याशी वागतात.
तुम्ही चांगलं कार्य केलं की तुम्हाला विखो संपादतील. त्यांना द्या चहा द्या, त्यांना गरम भाजी वाढा, गरम चपाती वाढा. आणि रुसला तरी प्राणा घातेल, चहा विचारणार नाही, पाणी विचारणार नाही, जर का तुम्ही चुकला असाल तर. आता आपल्यासाठी तर हे दुविधा झाली. हे वचन सांगून स्वामींनी आपल्याला उलट टेन्शन दिलेलं आहे, बरोबर ना, की तेच लोक असं पण करतील, तेच लोक असंही करतील, मग आम्ही करायचं काय. त्याचा उपाय स्वामींनी त्याच वचनाच्या पुढच्या पदामध्ये देऊन ठेवला. म्हणून काय करायचं, उभयता जनसंबंधू त्याज्य. तुम्हाला उभयता जनसंबंध त्याज्य म्हणजे लोक सोडून पळून जायचं का कुठे, त्याच लोकांमध्ये राहायचं. त्यांनी प्रशंसा केली तरी हवेत जायचं नाही, आणि त्यांनी जर का रोष उत्पन्न झाला तर मातीत जायचं नाही. आपण दोन्ही गोष्टी पाळायच्या, खचून जायचं नाही आणि हवेतही उडायचं नाही. आपण आपलं किती लोकांनी स्तुती केली तरी सुद्धा हुरळून जायचं नाही, आणि किती लोकांनी नावं ठेवली म्हणून खचून जायचं नाही. आपण आपला प्रवास चालू ठेवायचा. आपल्याला काय करायचं आहे, जर का सहन केलं तर काय होईल, लोकीचा श्रेष्ठत्व आणि लोकीचा नष्टत्व. श्रेष्ठत्वामध्ये जर का तुम्ही प्रशंसेला बळी पडला नाहीत तर परमेश्वराला ते मान्य आहे. आमचे स्वामी सांगतात, ऐसेही करिता लोक न भजो. लोक भजणार तुम्हाला, तुमचा मान सन्मान करतील, मग त्याच्यात तुम्ही हुरळून जाल तर आम्ही भेटणार नाही. जर का आपण स्तुतीमध्ये हुरळून गेलो नाही तर आपल्यापासून देव कधी सुटणार नाही. आणि एखाद्याने जर का आपली निंदा केली आणि त्या निंदेला जर का आपण बळी पडलो नाही तर परमेश्वराला तेही मान्य आहे. कारण स्वामींनी वचनामध्ये सांगितलेलं आहे, डोई ओढवावी, सहन करा. कोण काय बोलतं आहे, त्रास देत आहे, सहन करा. लोक तुम्हाला श्रेष्ठत्व म्हणून बघतील, त्याला बळी पडू नका. तर परमेश्वराच्या कृपादृष्टीमध्ये आपण आहोतच. आणि एखाद्याने आपलं नष्टत्व केलं, आपल्याला निंदा केली, आपली त्रास दिला, आणि त्याला सुद्धा आपण जर का काही त्याचा त्रास मानून न घेता, आपण त्याच्याविषयी कुठलाही अपशब्द न वापरता आपण आपलं देवधर्म चालू ठेवला, देवाला ते सुद्धा मान्य आहे. तेव्हा सुद्धा तुम्ही देवाच्या श्रेष्ठत्वामध्ये गणल्या जाता. तुम्ही कुणाच्या प्रशंसेमध्ये बळी पडत नाही, म्हणून तुम्ही श्रेष्ठ आहे देवाच्या नजरेत. आणि तुम्ही कुणाच्या निंदेच्या बाबतीमध्ये सुद्धा अपशब्द त्याला काही बोलत नाहीत. सकळही भोगे निमानावे की हे वचन समोर ठेवून तुम्ही ते हे करता, भोगून घेता. त्याचा कुठलाही त्रास स्वतःला करून घेत नाही. दुसऱ्याला तुम्ही अपशब्द बोलत नाहीत, दुसऱ्याला दोष देत नाहीत. तर तेव्हा सुद्धा परमेश्वर तुमच्याकडे बघतात आणि परमेश्वराच्या नजरेमध्ये तुम्ही कशा आहात, श्रेष्ठच आहात. अशा प्रकारे आपण या वचनाचं विश्लेषण या ठिकाणी श्रवण चिंतन केलं. स्वामी म्हणतात, जव जव प्रयोजकू तव तव अप्रयोजकू, जव जव अप्रयोजकू तव तव प्रयोजकू. म्हणजे जेवढे जेवढे तुम्ही उपयोगी पडता, म्हणजे तुम्ही समाजासाठी म्हणा किंवा तुमच्या आसपास जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जर का उपयुक्त ठरत असाल तर तुम्ही त्यांना काय आहात, हवे आहात. म्हणजे ते तुम्हाला काय करतील, तुमची प्रशंसा करतील, तुमचा मान सन्मान करतील. परंतु जर का तुम्ही त्यांच्या अनुपयोगी ठरलात, म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयोगी जात आहात, उपयोगी जात होतात, तोपर्यंत त्यांना तुम्ही चांगले वाटत होते. परंतु जेव्हा केव्हा तुम्ही त्यांच्या थोडंसं विरोधात गेलेले आहात, थोडंसं तुम्ही त्यांच्या उपयोगी जाण्याच्या वेगळे झालेले आहात, तर त्यावेळेला काय होतं आहे की त्यावेळेला ते बरोबर तुम्हाला बाजूला करून देतात. जो जो प्रयोजक तो तो अप्रयोजक, जो जो अप्रयोजक तो तो प्रयोजक. जे तुम्ही समाजासाठी जेव्हा जेव्हा जोपर्यंत उपयोगी पडताय तेव्हा तेव्हा तुम्ही देवाच्या अनुपयोगी आहात. म्हणजे एकदा जर का समाज कार्यामध्ये लागलं की आपलं आध्यात्मिक कार्य जे आहे ते काय होतं, आपोआप बाजूला पडतं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या उपयोगी तुम्ही जात असता, आता तुम्ही इथे सत्संगाला बसलेले आहात, आता तुम्ही देवाच्या कार्यासाठी प्रयोजक ठरलेले आहात,
पण प्रापंचिक कार्यासाठी कसे आहात आता तुम्ही? अप्रयोजक आहात. त्यांच्या तुम्ही आत्ता काही कामाचे नाहीत आणि तुम्हाला सुद्धा त्यांचं काम नाही. आता तुम्हाला काय ऐकायचं आहे? निरूपण ऐकायचं आहे, देवपूजा करायची आहे, विधी विधान करायचं आहे, स्मरण करायचं आहे. म्हणजे ईश्वरी कार्यासाठी तुम्ही प्रयोजक ठरलेले आहात, उपयुक्त ठरलेले आहात. आता तुम्हाला सुद्धा समाजाची आत्ता एवढ्या कालावधीसाठी गरज नाही. आता आपल्याला काय करायचं आहे? यातनं हा कालावधी वाढवायचा. आता आपण आठवड्यातनंच 2 तास फक्त आहोत. आपले रोजचे 2 तास झाले पाहिजेत. ते रोजचे 2 तास आपले वाढत 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 गेले पाहिजेत आणि रोजचे 24 तासामध्ये त्याचं परिवर्तन झालं पाहिजे. आमचे आचार्य होते ते अनेकांच्यासाठी प्रयोजक होते, माईमभट्ट होते, महादाईचा होत्या. पण त्यांनी जसा त्याग केला आणि त्याग केल्यानंतर मग ते इतर सर्व कार्यासाठी अप्रयोजक ठरले. पत्नी आहे तिकडे, बहीण आहे, आई आहे, सगळ्यांसाठी काय झाले? अप्रयोजक. आणि परमेश्वर कार्यासाठी प्रयोजक. जया तया कार्याला लगेच तत्परच आहेत. नेवाशाला जाल का? हो. हे आणाल का? हो. इकडे जाल का? हो. ही सेवा कराल का? हो. सांडवा बांधाल का? हो. कुठल्याही कार्यासाठी तत्पर आहेत, परमेश्वर कार्यासाठी. माईमभट्ट आहेत, श्रीप्रभूंच्या प्रत्येक कार्यासाठी तत्पर आहेत. भटोबास म्हणतात की माईमभट्टांना श्रीप्रभूच्या सेवे वेगळं जर का मला कोणी दाखवेल तर त्यांना मी महावाक्य निर्वचनाचं निरूपण करेल. म्हणजे एवढं मोठं आव्हान भटोबासांनी दिलेलं आहे. अर्थातच माईमभट्ट कधीही श्रीप्रभूंच्या म्हणजे परमेश्वर सेवे व्यतिरिक्त कधीही त्यांनी कुठलंही कशामध्ये ते जास्त गुंतून राहिले नाहीत. सतत इतर गोष्टींमध्ये गुंतून राहण्यापेक्षा अविद्या आणि कर्माचं जे काही गोंधळ आहे, जो काही गुंता झालेला आहे आपल्या जीव स्वरूपावर, तो काढण्यासाठी म्हणून, त्याच्यातनं मुक्त होण्यासाठी म्हणून माईमभट्टांनी सतत आणि भटोबासांनी सतत काय केलं? ईश्वर सेवेमध्ये आपलं प्रयोजकत्व जे आहे, आपली उपयुक्तता जी आहे ती सिद्ध करत राहिले. कुणीतरी त्या दिवशी विचारलं की माईमभट्ट होते, मग हे पैसा नको पाहिजे साधूंकडे वगैरे वगैरे, मग माईमभट्टांनी सोन्याचं दुकान का टाकलेलं होतं? हे क्रय विक्रय का करत होते? मग ते पण ते पैसे खर्च करत होते, कमवत होते. आता हे काय माहिती आहे का? ज्याने ते तुम्ही आता ते सिरियल बघता की नाही, ज्याने एकच एपिसोड बघितलेला आहे मधलाच, त्याला ते सगळे लोक हे चुकीचे वाटतात, ते चुकीचे वाटतात. मग जे नेहमी सिरियल बघतात, जे नेहमी सत्संगाला येणारे लोक, नेहमी जे बघतात सिरियल, त्या ज्या गुराई आहेत ते त्यांना समजावून सांगतात. मग हे असं आहे, ते तसं आहे, पहिल्या एपिसोडमध्ये असं झालेलं आहे. मग त्या माणसाला लिंक लागते. असं आहे का? मला वाटलंय म्हणजे जर का तुम्ही मधूनच काहीतरी अभ्यास करत असाल, मधूनच एक स्मृती वाचली आणि त्याच्यातच वाचलं की श्रीप्रभू चरित्रामध्येच डायरेक्ट तुम्ही माईमभट्टांचं सोन्याचं दुकान होतं, हे एवढंच वाचलं तर तुम्हाला लगेच ते दोषजनक वाटेल. पण ते का होतं, कशासाठी होतं, त्या गोष्टीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. रोज श्रीप्रभूंसाठी एवढ्या एवढ्या पद्धतीचं सेवा दास्य आहे, त्याचा तो खर्च आहे आणि तो कुणाकडे मागत बसायचा नाही आहे. रोज कोण देणार आहे तेवढं? मग त्यासाठी म्हणून आपल्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्य ईश्वरीच्या उपयोगी ते लावत आहे. आणि क्रय विक्रय कशाला म्हणतात माहिती आहे का? खरेदी विक्री करायची नाही आहे, पण त्याला कशाला म्हणतात ते तरी माहिती असलं पाहिजे. खरेदी विक्री म्हणजे तुम्ही एखाद्याकडनं 10 रुपयाला वस्तू घेतली आणि ती 20 रुपयाला विकली, 11 रुपयाला विकली, ह्याला म्हणतात क्रय विक्रय, ह्याला म्हणतात व्यवसाय. तुम्ही 10 रुपयालाच घेतलं आणि 10 रुपयालाच विकलं, ह्याला व्यवसाय म्हणतात का? ह्याला व्यवसाय म्हणत नाही. हे ना नफा ना तोटा याच्यावर ते आहे. अर्थातच माईमभट्ट त्याच्यातनं जो काही नफा निघतही असेल तर तो कुठे जात होता? तो सर्वच्या सर्व श्रीप्रभूंच्या सेवेमध्ये जात होता. आता ज्या व्यक्तीने हा प्रश्न केला त्या व्यक्तीने त्या स्मृतीतला किंवा माईमभट्टांचा उत्तरार्ध वाचलाच नाही.
की ते जे काही तिथे व्यवसाय करायचे त्यातला जो काही नफा यायचा तो श्रीप्रभूंच्या उपयोगी जायचा, हा भाग प्रकर्षाने वाचला नाही. परंतु नंतर त्यांच्याकडे जर का पैसे, तर त्यांनी बाजारातनं काहीतरी वस्तू विकत आणून खाल्ली पाहिजे ना. तूप खाल्लं पाहिजे, चांगल्या ताज्या वस्तू विकत घेतल्या पाहिजे बाजारातनं आणि मग खाल्ल्या पाहिजेत. माहीमभट्ट तसं करत होते का काही? त्यांच्याकडे जरी पैसे असले ते जमा, ते सगळे एक एक पायी श्रीप्रभूंसाठी उपयोगी जायचे. परंतु स्वतः काय करायचे? भिक्षा मागून रिद्धपूरमध्ये भिक्षा मागायचे. शिळपाका अन्न भिक्षेला यायचं. लोक म्हणायचे की यांचं तर चांगलं दुकान आहे, कशासाठी मागत असतील? गाई वासरांसाठी मागत असतील म्हणून शिळपाक विटलेलं भिक्षेमध्ये वाढायचे. आणि ते माहीमभट्ट जे पहिल्या घासाला ज्यांना वमन झालेलं होतं, ते माहीमभट्ट ते भिक्षा घ्यायचे आणि कुठे जेवायचे? ठिकाण आहे रिद्धपूरमध्ये, आपण आवारामध्ये जातो तिकडेच बाजूला विहीर आहे, कापूर विहीर, तिथे बसून त्यांचं ते भोजन व्हायचं. श्रीप्रभू म्हणायचे माझा चारू वारू म्हणे. जे दिलं ते खाणारा आहे असं नाही, म्हणजे हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही, जे मिळेल ते. आणि ते लोक सुद्धा काय करायचे? आता लगेच या वचनाचा अर्थ आपल्याला इथे मिळतो. माहीमभट्ट लोकीचे कसे झाले? आता नष्ट झाले, म्हणून त्यांना ते काय करायचे? असं शिळपाका अन्न वाढायचे. परंतु इथे लोकीचं नष्टत्व होताना ईश्वराच्या दृष्टीमध्ये कसे आहेत? ते श्रेष्ठ आहेत. जर का श्रीप्रभू त्यांची प्रशंसा करतात तर माहीमभट्ट चुकीचे आहेत का? तिथे तर समळा जीवा अधिकार नाही. श्रीप्रभू असं कोणाला उभं करतील का? लगेच हाकलून देतील. नाही जाणार तर डोक्यात नारळ फेकतील, दगड फेकतील, काही करतील, पण त्याला तिकडून हाकलून लावतील, जर का तो माणूस चुकीचा आहे तर. पण माहीमभट्ट जर का चुकीचे असते तर माहीमभट्टांना ठेवलं असतं का श्रीप्रभूंनी? म्हणजे आपल्याला याविषयी प्रश्न करायची गरज नाही. असं कोणीच कोणाला प्रश्न करायचा नाही की माहीमभट्ट ते व्यवसाय करत होते ते बरोबर होता का वगैरे. तो बरोबर होता की नाही बरोबर होता ते आपल्याला त्या लिळेतनंच कळतं की श्रीप्रभू जर का प्रसन्न आहेत त्यांच्यावर, म्हणजे ते जे करत होते ते बरोबर होतं. ते जर का नसतं तर आमच्या स्वामींसारखं नव्हतं ते की माफ करायचे, असं नाही आहे. तिथे सरळ शिक्षा, माफी, प्रायश्चित वगैरे श्रीप्रभूंच्या ठिकाणी काही नसायचं. म्हणजे हे काय आहे? तुमचं जर का प्रयोजकत्व जे तुमचं उपयुक्तता जी आहे, तुम्ही जर का ईश्वराच्या ठिकाणी उपयोगी नेत असाल, तुम्ही परमार्गात गेलात, साधू संतांच्या संपर्कात तुम्ही गेलात, वासनिकांच्या संपर्कात आलात, आणि जर का अशी काही संकट आलेलं असेल ईश्वर साधकांवर, आणि त्यावेळी जर का तुम्ही त्या ठिकाणी पुढे गेलात, ते तुम्ही संकट स्वतःवर घेतलं, तेही समस्या तुम्ही काय केले? निवारण केली, कोणालाही त्रास होऊ दिला नाही, असं जर का केलं असेल तर काय होईल? श्रेष्ठत्व म्हणजे तुमची उपयुक्तता जशी तुम्ही उपयोगी नेता, तुमची जी पण कला असेल ती तुम्ही ईश्वराच्या उपयोगी नेता, तुमचं श्रेष्ठत्व वाढून जातं. तुम्ही एखादं लीळायुक्त भजन म्हटलं, तुमचा आवाज चांगला आहे, तुम्ही लीळायुक्त भजन म्हटलं आणि लोक एवढी मग्न झाली, लोकांच्या समोर ते दृश्य सगळं आलं, लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, हे सुद्धा काय आहे? ईश्वराच्या नजरेमध्ये श्रेष्ठत्व. जसे ते पंडितबास होते, त्यांना भटोबासांनी सांगितलं की गीत विखो, तुम्ही ते गीत वगैरे तयार करायचं नाही, काही म्हणायचं नाही. परंतु त्यांचं जे गीत होतं ते काही असं ते गवळणी वगैरे म्हणतात तसं होतं का? ते गीत विखो हे जे आपण मनाने काही पण जोडून जे म्हणत असतो, आणि मग आपण देवाला म्हटलं देवा गीतू कैसा झाला, देव उत्तर काय देतील? निर्वंश होय ऐसा झाला, असं उत्तर देतील. म्हणून गवळणी वगैरे अजिबात म्हणू नका आणि दोष लावून घेऊ नका. म्हणायची आहे ते लीळायुक्त भजनं म्हणा, परमेश्वराची प्रशंसा ज्याच्यामध्ये आहे अशा प्रकारची भजनं म्हणा. भटोबासांनी त्यांना गीत म्हणायला नाही सांगितलं, परंतु एकदा भटोबास विजने पडताळीत गेले तेव्हा त्यांनी इतकं विरहयुक्त भजन ते म्हणत होते, त्यांनी स्वतः ते तयार केलेलं होतं.
ते शब्द त्यांनी स्वतः जोडलेले होते आणि ते गात होते आणि त्याच्यामधनं पूर्ण परमेश्वर वियोग जो आहे तो समोर आलेला होता एकदम. भटोबास त्यांच्या मागे उभं राहून ते ऐकत होते आणि भटोबासांना सुद्धा वियोग काय झालं, ते वियोग दुःख त्यांच्यापर्यंत सुद्धा पोचलं. ते सुद्धा एकदम हेलावून गेले आणि मग ते संपल्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलं. त्यांना वाटलं आता आपण चूक केली, भटोबासांनी नाही सांगितलं. तेव्हा भटोबास म्हणतात आजपासून तुम्हाला गीत गाण्याची काय आहे, अनुज्ञा आहे. आम्ही तुम्हाला नाही सांगितलं होतं पण तुम्ही गाऊ शकता का, आणि तुमचं जे गीत आहे ते अशा प्रकारचे ते देवाशी जोडणार आहे, देवाच्या लीळेशी जोडणार आहे. म्हणजे हे जे काही तुमची उपयुक्तता आहे ती तुम्ही देवाच्या उपयोगी नेली, परमार्गाच्या उपयोगी नेली आणि तुमच्या त्या गाण्यामुळे, गायनामुळे जर का अनेकांना देव आठवत असेल, तुम्ही गाठी घेतायत म्हणून अनेक लोक गाठी घेत असतील, तुम्ही सेवा दास्य करताय म्हणून अनेक लोक सेवामध्ये सहभाग घेत असतील, तुम्ही लीळा वाचताय म्हणून अनेक लोक ऐकत असतील, ही जी उपयुक्तता तुम्ही जर का ईश्वर चरणी अर्पण केली तर काय होतं, लोकीच्या भले तुम्ही नष्टत्व होऊन जाल परंतु परमेश्वराच्या दृष्टीमध्ये तुम्ही श्रेष्ठ होत जाता. आणि आपलं जे काही साध्य आहे ते परमेश्वर प्राप्ती हे आपलं साध्य आहे विशेष ज्ञानानंतर. परंतु ते विशेष ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतनं ईश्वर प्राप्त करावं लागेल. इथे ईश्वर आठवावा लागेल, ईश्वराने तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहावं, अशा प्रकारचे कार्य तुम्हाला आता इथे करावे लागतील. तेव्हा जाऊन कुठे आपलं शाब्दज्ञान चरितत्वाच्या मार्गाला लागेल. चरित होईल असं मी म्हणत नाही, त्या मार्गाला तुम्ही आपोआप लागाल. परमेश्वर स्वतः तुम्हाला जे योग नसतात ते योग तुम्हाला प्राप्त करून देतील. मग तुम्ही म्हणाल की इतक्या दिवस मला लीळा समजत नव्हती, वाचली तरी आता समजते का बरं, हा बदल तुमच्या लक्षात येत नाही का? इतक्या दिवस समजत नव्हती, आता कसं काय समजायला लागली? आणि तुमची योग्यता वाढलेली आहे. परमेश्वर कुठेतरी तुम्हाला त्या बाबतीमध्ये योग घडवून देत आहेत, समजावून देत आहेत. तुम्ही म्हणाल आधी आम्ही सत्संगाला यायचो, काय सेवा करायची काय समजायचंच नाही. पण आता असं होतं की कधी सत्संगाला सगळ्यात आधी यायचं, सगळं व्यवस्थित बैठक ठेवायची, हे करायचं ते करायचं. आत्ता ते मला सुचतंय, आधी सुचत नव्हतं का? आता परमेश्वर तुम्हाला सुचवत आहेत. जे तुमचं श्रेष्ठत्व, ईश्वर पैकीचं श्रेष्ठत्व तुमचं वाढत चाललं आहे. आणि तुमची जी काही कला आहे, तुमचं जे काही तुमच्याकडे जे काही कौशल्य आहे ते परमेश्वर काय करतायत, आपल्या उपयोगी नेत आहेत. आणि म्हणून लीळाचरित्र जर का तुम्ही वाचलत तर लीळाचरित्रामध्ये हा मुद्दा तुम्हाला प्रकर्षाने जाणवतो. आमच्या महादाईसांना रांगोळ्या काढता येत होत्या म्हणून ते काय करत होते, रांगोळ्या काढत होते. श्रीप्रभूंच्या जे काही वाट होती येण्या जाण्याची ते स्वच्छ करत होते. त्यातले दगड छोटे खडे बिडे बाजूला करत होते. श्रीप्रभूंच्या श्रीचरणाला ते लागले नाही पाहिजेत. आणि आल्यानंतर नुसतीच माती दिसली नाही पाहिजे, रांगोळी दिसली पाहिजे, कलाकुसर दिसली पाहिजे. श्रीप्रभूंचा जो रस्ता येण्या जाण्याचा तो आपण सुशोभित केला पाहिजे. आपण जर का देवाच्या रस्त्याबद्दल असा विचार केला तर परमेश्वर सुद्धा आपल्या प्राप्तीच्या मार्गाचा विचार करतील. जर का हे आमच्यासाठी असं करताय, जर का आपण कुठे गेलो असू आणि तिथे जर का आपलं स्वागत झालं चांगलं तर आपण त्या लोकांना काय म्हणतो, तुम्ही या बरं का आमच्याकडे एकदा. आता ते जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण काय करतो, त्यांच्याही पेक्षा चांगलं स्वागत करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. तसं आपण देवासाठी जे करतोय हे एक वेगळं आहे, पण त्या मोबदल्यामध्ये देव जे आपल्यासाठी करणार आहेत तर ते त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असणार आहे. म्हणजे महादाईचा आपली कला, आपली उपयुक्तता, आपलं जे प्रयोजकत्व होतं ते ईश्वराच्या ठिकाणी उपयोगी लावत होते. माईमभट्ट होते ते आपली कला जी आहे त्या ठिकाणी कौशल्य असेल ते उपयोगी लावत होते. भटोबा स्वामींच्या सन्निधानी असताना विविध सेवेमध्ये आपली उपयुक्तता जी आहे ती उपयोगी लावत होते. बाईसा होत्या, त्यांच्याकडे जी काही सेवा मिळेल ती सेवा एकदम इमाने इतबारे आवडीपूर्वक ते करत होते. आणि कुठेही स्वामींना स्वामींनी आपली काहीतरी चूक काढावी
अशा प्रकारची म्हणजे सेवा करत नव्हते. चूक होऊ नये, स्वामींनी चूक काढू नये इतकी काळजी घेऊन ते सेवा करायची की स्वामी प्रत्येकाच्या कार्याची काय करायचे, प्रशंसा करायचे. हे आपलं प्रयोजकत्व आहे, ही आपली उपयुक्तता आहे, हे आपलं कौशल्य आहे. जे जे कौशल्य तुमच्याकडे आहे ते तुम्ही परमेश्वराच्या उपयोगी लावणं आणि परमेश्वराला तुम्ही त्याच माध्यमातून तोषवू शकता. तुम्ही म्हटले खूप पैसे वाहिल्याने देवाला तोष उत्पन्न होईल, नाही. कुठेतरी उष्टी बोरे दिल्यानंतर देव प्रसन्न झालेले आहेत, झाले की नाही. देवाला आंबेच दिले पाहिजे असं काही नाही आहे, परंतु तुम्ही देवाला उष्टी बोरं जरी दिलीत तरी देव प्रसन्न होत आहेत. बरं, देवाला आंबे दिले म्हणूनच देव प्रसन्न होतात असं सुद्धा नाही आहे. त्या मागचा जो भाग आहे की आंबे समर्पित केल्यामुळे आमचे स्वामी जानोपाध्यांवर प्रसन्न झाले नाहीत बरं का. मी तुम्हाला आज लीळेचा एक वेगळा भाग दाखवतो आहे. आत्तापर्यंत तुम्ही हाच भाग बघितला की ते आंबे अर्पण केले म्हणून श्रीप्रभू प्रसन्न झाले, आमचे स्वामी प्रसन्न झाले. नाही, आंबे अर्पण केल्यामुळे प्रसन्न नाही झाले, तर आंबे त्यागल्यामुळे स्वामी प्रसन्न झालेले आहेत. आंबे खायला मिळत आहेत, पण त्या आंब्याचा त्याग केला कुणासाठी केला? डायबिटीस म्हणून नाही केला, डॉक्टरांनी नाही सांगितलं म्हणून नाही केला, उष्णतेचा त्रास होतो म्हणून नाही केला. त्याग कशासाठी केला? श्री प्रभूंसाठी त्याग केलेला आहे. हे खूप महत्वाचा भाग आहे. देवासाठी म्हणून त्यागून येणं सोपी गोष्ट नाही. आता तुम्ही 2 तासासाठी आलेले आहेत पण घर सोडून आलेला, साधी गोष्ट नाही. तुम्हाला वाटेल की बाबा काय कोणीच येत नाही मग आपण तरी का जायचं, हा विचार नका करू. तुम्ही जे 2 तास देताय, हे 2 तास हे तुमची मुद्दल आहे आणि याचं तुम्हाला व्याज किती मिळणार आहे हे स्वतः देव सुद्धा सांगू शकत नाहीत. लक्षात आलं तुमचं? तुम्ही जर का कर्ज घेतला असेल तर मुद्दल तर बाजूलाच राहते, ते व्याजच वाढत जातं, त्याचं व्याज आपल्या डोक्यावर निघून जातं. लोक मुद्दल देऊ शकतात पण व्याज मात्र फेडू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आपल्याला हे व्याज चांगल्या पद्धतीने मिळणार आहे, जे सुखद आहे. व्याज म्हटलं की सगळे टेन्शनमध्ये येतात, पण देव परमेश्वर जे आपल्याला व्याजाचा मोबदला देणार आहेत ते अप्रतिम आहे, ते सगळं सुखद आहे. तुमचं अनंत जन्माचं कर्माचं जे काही कर्ज आहे ना ते त्या व्याजातनं फेडल्या जाणार आहे. हे तुमची मुद्दल आहे. फक्त तुम्ही 8 दिवस, 1 दिवस, 1 तास तुम्ही जे काही देवाला देता रोजचा, ते काय आहे? फक्त मुद्दलाची गुंतवणूक आहे. त्याचं व्याज वाढत 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 इतकं वाढणार आहे की त्याच्यातनं काय मिळेल आणि काय नाही. देवाला असं होतं की काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. देवाला सुद्धा काय होतं, एकदम उतावीळपणा येऊन जातो की काय देऊ. उतावीळपणा म्हणजे तो आपला नाही बरं का. उतावीळ म्हणजे आमचे स्वामी म्हणतात भटोबासांना, हे तुम्हा भेटायला काय झालेले आहोत, उतावीळ झालो, उत्सुक झालेलो आहोत. उतावीळ म्हणजे उत्सुक, हा याचा वेगळा पण अर्थ आहे. म्हणून परमेश्वरासाठी तुम्ही अर्पण करताय. आज आपण काय झालेलो, अर्पण करण्याच्या मागे लागलेलो आहोत. हे अर्पण करा, ते अर्पण करा, ते अर्पण करा. परंतु जानोपाध्यांच्या बाबतीमध्ये जर का बघितलं, त्या लीळेचं मी चिंतन केलं तर माझ्या लक्षात असं आलं की इथे अर्पण केल्यामुळे नाही तर त्याग केल्यामुळे देवाला एवढा तोष झालेला आहे. तुम्ही म्हणाल एवढं आंब्याची पंगत सोडल्याचा कसला तोष, तर त्या काळामध्ये फक्त त्या वेळामध्येच आंबे यायचे. आजही बघा आंब्याचा जेव्हा सीझन येतो, अक्षरशः लोक म्हणजे ते गणित असतं की आम्ही एवढ्या हजाराची पेटी आणली, एवढे आंबे खाल्ले, असं झालं तसं झालं. आंब्याचा एक तो हे असतो, महोत्सव असतो एकदम. आम्ही बघतो काही ग्रस्त लोक अक्षरशः म्हणजे ते एवढं सिरियस असतात आंबे खाण्याबद्दल की ते एवढे खर्च झाले, तेवढे खर्च झाले, एवढा महाग आंबा आम्ही खाल्ला, इतकं अभिमानाने ते सांगतात. ही आत्ताची घटना आहे. आणि त्या काळामध्ये काय असेल मग, त्या काळातले आंबे वगैरे म्हणजे तो एक विशिष्ट वेळातच ती आंबी येणार
आणि ते खाण्याचा एक मोठा महोत्सव असणार त्या काळामध्ये पण. आणि त्या काळामध्ये ते सगळं सोडून यायचं आणि स्वतः ते आंबे न खाता स्वामींसाठी म्हणून आंबे विकत घेऊन देवाला अर्पण करायचे. जर का तुम्ही देवासाठी आंबे खात नसाल तर देव सुद्धा तुमच्यासाठी आंबे खात नाहीत. बाईसा म्हणतात देवा ते आंबे उपयोगी लावा, काही कोणाला देऊन तरी टाका, तुम्ही तरी उपयोगी लावा. स्वामी म्हणतात नाही, ज्यांनी देवासाठी आंबे खाल्ले नाहीत त्यांच्यासाठी आम्ही आंबे खाणार नाही. ते सगळे आंबे कोणाला आहेत? त्यांच्यासाठी. आणि आल्यानंतर जानोपाद्यांना आमचे स्वामी काय करतात? तृप्तपर्यंत ते आंबे खाऊ घालतात. हे काय आहे? त्यावेळेला जर का त्यांनी आपलं जे काही उपयुक्तता आहे ती जर का सिद्ध केली नसती, आपलं कौशल्य जर का चालवून ते जर का आंब्याची पंगत वगैरे ते सगळं सोडून श्रीप्रभूंच्या भेटीला जर का ते नसते गेले आणि ते आंब्याच्याच पंक्तीमध्ये गुंतून राहिले असते, तव अप्रयोजक म्हणजे देवानी त्यांना भेटही दिली नसती की आम्ही तुम्हाला पाठवलं कशासाठी आणि तुम्ही ते आंब्याच्या पंक्ती खात बसलात, ह्याच्यात अडकून राहिलात तुम्ही. देवानी कदाचित भेटही दिली नसती वगैरे, किंवा स्वामी रागावले असते त्यांच्यावर. पण तोषा ते पावले, कारण की स्वतःचं कौशल्य उपयोगी लावलं की जे काही आनंद आहे तो खाण्यामध्ये नाही, उपभोगण्यामध्ये नाही, तर त्यागण्यामध्ये आहे, दान देण्यामध्ये आहे. हा भाग त्यांच्या लक्षात आलेला आहे. आणि म्हणून इथे जवळजवळ प्रयोजक तव अप्रयोजक आणि जवळजवळ अप्रयोजक तव प्रयोजक या वचनावर आपण श्रवणाने चिंतन केलेलं आहे. आचार माळिकेचं आजच्या सत्रामध्ये आपलं हे 8 क्रमांकाचं वचन झालं. दंडवत हो.